नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगर दऱ्यातल्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे. एक राजा होता आणि त्याच्याकडं भरपूर नोकर चाकर होते. राजाला फक्त एकच छंद होता की सगळे जमा करायचे आणि मस्त गप्पा छप्पा मारायच्या. पण राजापाशी जर गप्पा मारायच्या म्हणलं, जो माणूस काही समजा चांगला नाही तो सुद्धा चांगल्या चांगल्याच गोष्टी करणार. आपण पण पाहत नाहीत का की जिथं समजा काही चांगल्यांची बैठक चालली तर तिथं नालायक माणसं सुद्धा चांगले बोलतात. तसं राजापाशी कुणी जरी आलं तरी त्यांचंच खरं एकदम चांगलं चांगलं बोलायचं आणि सगळं वातावरण शांत शांत असायचं. राजाला वाटलं आपल्यात सगळे सगळे शांत आहेत, शाहू आहेत सगळे. असा एक माणूस आपल्याला बघा की त्याला चांगलं जरी बोललं त्यानं वाहीच बोललं पाहिजे. म्हणजे टाइमपास होतो. एखादा माणूस वाही बोलला, काही चेष्टा केली की जसा आनंद वाटतो, मजा येते, तसा एक माणूस आपला पाहिजे. त्यांच्या गड्यांनी तसा एक माणूस बोलून घेतला आणि त्याला एक टोपी घातली, त्याच्यावर नाव टाकलं वाहीपट. तो वाही बोलायचा काही पण की राजाला हसू यायचं, आनंद वाटायचा. त्याला एक सांगितलं की तो दुसरंच बोलायचा, दुसरं सांगितलं की तिसरंच बोलायचा. राजाला खूप मजा यायची त्याला बोलताना. आणि मग काही दिवसांनी राजा म्हातारा झाला. म्हातारपण आलं म्हणजे वर जायचा टाइम आला. सगळे तिथले जमा झाले आणि मग राजाच्या चौकून बसले. म्हणले, राजाजी आता तुमचा वर जायचा टाइम झाला. राजाला पण दिसायला लागलं की आता माझा जायचा टाइम झाला. म्हणून आतापर्यंत सगळे तिथं आले. त्या वाही माणसाला वाटलं आपण काही पण वाही बोलतोय, इथं नको जायला, कारण मरायच्या टायमाला माझ्या तोंडातून काही वाही शब्द निघू नयेत. सगळे आले आणि राजाला वाटलं हा वाही माणूस कसा आला नाही. त्यांनी बाकीच्या गाड्यांना सांगितलं त्या वाही माणसाला पण बोलून घ्या. मग वाही माणसाला बोलून घेतलं आणि राजा त्याला म्हणला, अरे वाहीपटा, आता मी निघालोय. आतापर्यंत तो आमचं मनोरंजन केलंस, काही केलंस, तुला आम्ही एक टोपी पण दिली आणि त्याच्यावर नाव टाकलं की वाही. आता शेवटच्या टायमाला मला वाट लावायला तरी ये आणि तुझी गोष्ट तरी काहीतरी मनोरंजन कर माझं शेवटला. तो वाही माणूस म्हणाला, राजाजी तुम्ही आता वरी चाललात. राजा म्हणलं, हो. मग आता तुम्ही वरी किती दिवस राहणार? अरे किती दिवस राहणार म्हणले तुला काय सांगू. नाही पण सांगा ना, महिना, 2 महिने, 4 महिने. तो म्हणला, अरे मी आता कायम स्वरूपी वरीच राहणार आहे, आता नाही खाली येणार. मग तो माणूस म्हणाला, आता तुम्ही कायम स्वरूपी वरीच राहणार? राजा म्हणला, हो. बरं म्हणला, राजश्री, जिथं तुम्हाला थोड्या दिवस राहायचं होतं ह्या पृथ्वीवर, तिथं तुम्ही मोठा आलिशान वाडा बांधला, राजवाडा, मोठे नोकर चाकर ठेवले. आता तुम्ही वर जातात, तिथं काही सुविधा केली का तुमची अशी? तिथं गडी असावा, तिथं तुमचा राजवाडा असावा, असं काही केलंय का? तो म्हणला, येडा, अरे तिथं काही करता येत नाही, तिथं सगळं देवाच्या हातात आहे. देवाच्या हातात आहे, आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणला, नाही. मग त्याला काय उपाय? म्हणला, आहे ना. जर आपण गोरगरिबाला दिलं, दान केलं, भुकेल्याची भूक जाणवली, तहानेल्याची तहान जाणवली, तर देवाकडे हिशोब असतो, त्याचं वरी मिळतं. म्हणला, तुम्ही तसलं जीवनामध्ये काही केलंय का? तो म्हणला, नाही रे, मला वेळच मिळाला नाही. मग उद्या करील म्हणत म्हणत माझ्याचं करणं नाही रे झालं. मग आता चाललो म्हणला असा. मग तुम्ही आतापर्यंत मला जे वाहीपट 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 म्हणून ही टोपी माझ्या डोक्यावर घातली होती, तिच्यावर नाव पण टाकलं होतं की तू वाहीपट आहेस, तू वाहीपट आहेस. पण आता ही टोपी काढतो आणि तुमच्या डोक्याला घालतो की तुम्ही वाहीपट आहे. राजा म्हणला, कसं काय? मग जिथं तुम्हाला थोड्या दिवस राहायचं होतं तिथं तुम्ही एवढं मोठं जमिलं, बंगला, राजवाडा, गडी, आणि जिथं तुम्हाला कायमस्वरूपी राहायचंय तिथं तुम्ही काहीच नाही बनवलं.
तुमच्यासारखाच मी तर म्हणतो वायपट कुणी नाही. ही टोपी तुम्ही घाला आणि आज खरेच तुम्ही वायपट आहेत. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.